नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमीने ओजससाठी चॉकलेट मिल्क तयार करून ठेवलेलं असतं. तेव्हा काका म्हणतात की भूमी बाळा, मी जाऊन ओजसला घेऊन येतो. त्याला जर काही दुधाबरोबर खायचं असेल तर तो खाईल. मी त्याला जाऊन घेऊन येतो. तेव्हा भूमी इथे चॉकलेट मिल्क ढवळत उभी असते आणि तेवढ्यातच तिला क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा ती म्हणत असते की क्षितिजा एवढी का रडते, म्हणून ती क्षितिजाला बघायला जाते. तेव्हा काका ओजसला घेऊन बाहेर येतात आणि त्याला म्हणतात की हे बघ, तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क तयार करून ठेवलं आहे. तुला त्याच्याबरोबर काही खायला देऊ का बाळा? तेव्हा ओजस म्हणतो, नाही नको बाबा, मला याच्याबरोबर काही खायला नको आहे. तेव्हा इथे दुधाचा ग्लास उचलल्यानंतर त्याच्यामध्ये आवाज येतो. तेव्हा इथे ओजस म्हणत असतो की बाबा, याच्यामध्ये कसला तरी आवाज ऐकू आला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओजसची आजी आलेली असते, सुलक्षणा आलेली असते आणि ती म्हणते, काय या दुधाच्या ग्लासमध्ये तुला कसला आवाज आला? म्हणून ती इथे चम्मचने ढवळते आणि बघत असते त्याच्यामध्ये काय आहे ते. तर त्या चॉकलेट मिल्कच्या ग्लासमध्ये गोटी असते. तेव्हा सुलक्षणा ती गोटी काढते आणि म्हणत असते, हे काय, दुधाच्या ग्लासमध्ये गोटी? तेव्हा ती गोटी आता बघितल्यानंतर काकांना, ओजसला खूप मोठा धक्का बसतो की इथे चॉकलेट मिल्क तयार केले आणि त्याच्यामध्ये गोटी कुणी टाकली. ती म्हणते, काय हो, दुधाच्या ग्लासमध्ये गोटी कुठून आली? तुम्ही चॉकलेट मिल्क तयार केलं होतं ना? तेव्हा काका म्हणतात, नाही गं, मी तयार केलं नव्हतं, भूमीने केलं होतं, पण त्याच्यामध्ये तिने गोटी वगैरे टाकली नव्हती. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, तुम्ही गप्प बसा हो, तुम्हाला ती भूमी खूप चांगली वाटते, ती तेवढी चांगली नाही आहे. तेव्हा तिथे संकर्षण आलेला असतो. सुलक्षणा जात्याने म्हणते, बघा जावई बापू, बघा, तुम्ही ओजससाठी जी नवीन आई आणली ना, तिने काय पराक्रम केला आहे तो बघा. ओजसला त्रास देण्यासाठी त्याच्या दुधाच्या ग्लासमध्ये तिने गोटी मिसळली. का? ओजस काटा होतोय का तुमच्या सुखी संसारामध्ये, म्हणून त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा संकर्षण म्हणतो, भूमी त्या दुधाच्या ग्लासमध्ये गोटी कशी टाकेल? तेव्हा ती म्हणते, का का टाकणार नाही ती? अहो, ती भूमी तुमच्या या मुलाला जीव का लावेल? ती तिच्या मुलीला जीव लावेल ना, क्षितिजाला. मग आता तिला काटा वाटत असेल ओजसचा, म्हणून तर ती त्याच्यावरती राग काढण्यासाठी हे सगळं करते ना. नाहीतर चॉकलेट मिल्कमध्ये कोण बरं गोटी टाकतं? सांगा ना जावई बापू, तुम्ही ओजससाठी जी आई आणली ती खरंच इथे ओजसला सांभाळणार आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी भूमी आलेली असते. तेव्हा भूमीला बघितल्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की बघा बघा, आली तुमची लाडकी भूमी आली. इथे साळसूतपणाचा आव आणत बघा कशी आली आहे. म्हणजे जसं काही तिने काही केलेलंच नाही आहे असे भाव आहेत तिच्या चेहऱ्यावरती. भूमी म्हणते, काय झालं, काय बोलताय तुम्ही, मला काही कळत नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, काय गं ए, माझ्या ओजसच्या दुधाच्या ग्लासमध्ये तू गोटी का मिसळलीस? म्हणजे तुला माझ्या ओजसच्या जीवाचं काही बरं वाईट करायचं होतं का? सांग ना, तुला माझा ओजस इथे नकोसा झालाय का, म्हणून त्याच्या जीवाचं बरं वाईट करायला निघालीस? मी तुला आता सोडणार नाही आहे. आणि सुलक्षणा भूमीचा गळा पकडते. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, एक मिनिट, सोडा तिला. अहो, काय करताय तुम्ही? तिच्या हातामध्ये बाळ आहे, ते दिसत नाही आहे का तुम्हाला? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, वा रे वा, म्हणजे तिच्या हातामध्ये बाळ आहे याची काळजी आहे तुम्हाला, आणि स्वतःच्या मुलाच्या जीवावरती इतकं मोठं संकट आलं होतं ते तुम्हाला दिसत नाही आहे? ही बाई तुमच्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, हे तुम्हाला दिसत नाही आहे का? तेव्हा इथे काका म्हणतात, अगं सुलक्षणा, काय आहे? अगं, का तू एवढ्या छोट्या गोष्टीचा बाऊ करतेस? जरा शांत हो. तेव्हा सुलक्षणा म्हणते, मग काय करू मी? हिची आरती करू का? की हिला पाटावर बसू? सांगा ना, हिचे लाड करू असं वाटतंय तुम्हाला? ही मुलगी माझ्या नातवाच्या जीवावरती उठले, माझ्या ओजसच्या दुधाच्या ग्लासमध्ये गोटी मिसळले, त्याच्या जीवाला काही धोका निर्माण झाला असता तर? तेव्हा संकर्षण म्हणत असतो, भूमी हे काय आहे? चॉकलेट मिल्क कुणी तयार केलं होतं? तेव्हा भूमी म्हणते, मीच तयार केलं होतं, पण त्याच्यामध्ये मी गोटी टाकलेली नाही आहे. मी असं का करेन? तुम्ही प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. मी त्या दुधाच्या ग्लासमध्ये गोटी मिसळलेली नाही आहे, मी असं का करेन? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, जावई बापू, अहो बघा बघा, ही असं का करेल असं विचारते. अगं, का करणार नाहीस तू? तुला या घरामध्ये ओजस नको झाला असेल ना? मी तुला किती वेळा सांगितले ओजसच्या आजूबाजूला फिरकायचं नाही म्हणून, तरीसुद्धा का फिरकलीस तू? आणि का त्याला त्रास द्यायचं ठरवलेस? हे बघ, माझ्या ओजसला आहे ना
कुणाची गरज नाही आहे, कळलं ना? तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघा प्लीज प्लीज तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. मी खरंच सांगते, मी नाही दुधाच्या ग्लासमध्ये गोटी टाकले. मी असं का करेन? मी माझ्या क्षितिजाची शपथ घेऊन सांगते, मी त्याच्यामध्ये गोटी नाही टाकले. अहो मी इतकी पण क्रूर नाही आहे की मी लहान मुलाच्या जीवावरती उठेन, की मी एखाद्या माणसाच्या जीवावरती उठेन. मी असं खरंच काही केलेलं नाही आहे. मी माझ्या क्षितिजाची खोटी शपथ कधीच घेऊ शकत नाही. एवढं तरी कळते ना तुम्हाला? ती गोटी कशी आली, कुठून आली, मला खरंच काहीच माहिती नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर माझ्या नातवाला तुझ्यामुळे कसलाही त्रास झाला ना तरीसुद्धा मी तुला कधीच सोडणार नाही, कळलं का? अजिबात माफ करणार नाही आहे तुला. तेव्हा सुलक्षणा इथे भूमीवरती चिडलेली असते, तिला वाटेल तसं बोलत असते. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, अहो मी खरंच सांगते, मी खरंच असं काही केलेलं नाही आहे. मी ओजसला त्रास होईल असं का करेन? तेव्हा संकर्षण म्हणतो, हे बघ भूमी, मला माहिती आहे तू दुधाच्या ग्लासमध्ये इथे जाणून बुजून गोटी टाकणार नाहीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू असं करणार नाहीस, पण तू हलगर्जीपणा नक्कीच केला आहेस. माझ्या मुलाने जर ते दूध प्यायला असतं तर ती गोटी त्याच्या घशामध्ये गेली असती तर? तुला कळतंय का? या सगळ्याचं गांभीर्य कळतंय? म्हणून यापुढे आहे ना, माझ्या मुलावरती व्यवस्थित लक्ष ठेवायचं. जे काही त्याच्यासाठी करशील त्याच्यामध्ये तू सतर्क राहायचं. जर पुन्हा त्याच्या जीवावरती असं काही बेतलं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही आहे भूमी. तुला मी सोडणार नाही. त्यामुळे यापुढे माझ्या बाळाला त्रास होईल असं काही करायचं नाही. तेव्हा संकर्षण म्हणतो, ओजस बाळा. तेव्हा ओजस म्हणतो, ही आई आणलेस तू माझ्यासाठी? माझी आई किती चांगली होती, ही खूप वाईट आहे. मला ही आई अजिबात आवडलेली नाही आहे, नाही आवडले मला, असं म्हणून ओजस चिडून रूममध्ये जातो. तेव्हा संकर्षण म्हणतो, बघितलंस भूमी, बघितलंस ना, तुझं काही ऐकायला तयार नाही आहे तो, आणि माझंसुद्धा काही ऐकायला तयार नाही आहे ओजस. या घरामध्ये मी तुला का आणलं आहे याचा मेन मुद्दा तुला कळतोय का भूमी? तर माझ्यामध्ये आणि इथे ओजसमध्ये जे काही अंतर निर्माण झाले ना, आमच्यामध्ये जो काही दुरावा आला आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. ओजस माझ्याबरोबर कनेक्ट झाला पाहिजे, यासाठी मी हे सगळं करतो आहे. कळते का तुला भूमी? यासाठी मी तुला या घरामध्ये आणलं आहे. पण माझ्यामध्ये आणि ओजसमध्ये अंतर जर वाढत गेलं तर काय उपयोग होणार आहे या सगळ्याचा? त्याच्यामुळे यापुढे या सगळ्याची काळजी घे, कळते का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण भूमीवरती चिडलेला असतो. तो म्हणतो की तू हलगर्जीपणा करतेस आणि ते तू नाही केलं पाहिजेस. जे काही काम कर त्याच्यामध्ये तू लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आठवतं, ती ज्या वेळेला तिथे आली होती तेव्हा तर तिथे कुणीच नव्हतं. मग हे सगळं कुणी केलं असेल? तर ते दुसरं तिसरं कुणी नाही, ते सुलक्षणाने केलेलं असतं. जेणेकरून भूमी आणि इथे ओजस यांच्यामध्ये अंतर जे निर्माण झालं आहे ते असंच राहिलं पाहिजे. यासाठी भूमीच्या विरोधामध्ये आता संकर्षणला भडकवण्यासाठी सुलक्षणाने हा सगळा डाव रचलेला असतो. आणि त्यामुळे सुलक्षणा आता खूपच जास्त हसत असते, तिला आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाशला भूमीची आठवण येत असते. त्याने इथे भूमीच्या केसांमध्ये जे काही इथे ताज घातलेला असतो, त्यानंतर आपल्या क्षितिजाच्या डोक्यातसुद्धा ते घातलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, आपण आपल्या तिघांचा सेल्फी काढूया. तुम्ही दोघीजणी माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहात. म्हणजे एक माझं आयुष्य आहे आणि दुसरा माझा श्वास. असं सगळं इथे आकाश म्हणत असतो. त्या सगळ्या गोष्टी आकाशला आठवत असतात. तो खूप इमोशनल झालेला असतो, भूमीच्या क्षितिजाच्या आठवणीमध्ये बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा आकाश म्हणतो, क्षितिजा, आणि तो धावत पळत खाली येतो. तेव्हा अथर्व म्हणतो, काय रे आकाश, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, अथर्व, अरे इथे क्षितिजा आली होती ना, मला आत्ताच तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हे बघ ना, ती खूप रडते रे, कुठे माझी क्षितिजा? तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश शांत हो. अरे क्षितिजा इथे नाही आहे, मी इथेच बसलोय ना मगापासून. क्षितिजा आली असती तर मला आवाज आला नसता का? अरे खरंच ती इथे आलेली नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, अथर्व, मला क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मला असं वाटतंय ती आजूबाजूलाच कुठेतरी आहे रे, आणि ती रडते, तिला माझी गरज आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो, आकाश, आकाश प्लीज शांत हो. हे बघ, बस इथे, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आधी तू इथे बस आणि तू जरा नाश्ता करून घे. काहीतरी पोटात गेलं ना तर तुला बरं वाटेल. तू खा बरं, आधी खाऊन घे. तेव्हा आकाश म्हणतो, नको रे, मला अथर्व काही नको आहे.
मला माझ्या क्षितिजाला भेटायचं आहे, तिला बघायचं आहे, ती रडते रे, तिला माझी गरज आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, भाऊजी तुम्ही आधी थोडंसं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. पोटात काहीच नाही आहे ना इतके दिवस, त्याच्यामुळे तुम्हाला भास होत असतील. तुम्ही प्लीज खाऊन घ्या बरं. तेव्हा तो घाईघाईने इथे पोहे खात असतो. खाता खाता त्याला ठसका जातो. तेव्हा अथर्व म्हणतो, काय झालं, ठसका गेला का तुला? हे घे बरं पाणी घे. आणि त्याला आधी पाणी प्यायला देतो. अथर्व आणि मानसी दोघेजणं मिळून आकाशची व्यवस्थित काळजी घेत असतात. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश मी काय म्हणतोय बघ, तू घरामध्ये राहून सातत्याने तोच विचार करतोस. मी असा विचार केला आहे की तू ऑफिसला आलास ना तर तुला बरं वाटेल. हे बघ, स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तू ऑफिसमध्ये चल. तुला तिथे सगळीकडे जरा कामामध्ये लक्ष दिलंस तर तुला नक्कीच बरं वाटेल. चल ना माझ्याबरोबर, तू ऑफिसमध्ये चल. मला हेच तुला मागापासून सांगायचं होतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नको, ऑफिसमध्ये आलो तरीसुद्धा तिथे माझं मन काही लागणार नाही, त्याच्यामुळे मी नाही येत, मला घरामध्येच बसून राहायचं आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अरे असं काय करतोस, ऑफिसला तुझी गरज आहे, ऑफिसमध्ये आलास तर बरं होईल ना. तेव्हा इथे खात असताना इथे आकाशला ठसका गेलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की बरं झालं आकाश, या ठसक्यामध्ये जर तुझा जीव गेला ना तरीसुद्धा चालेल, मला काही फरक पडत नाही. तेव्हा इथे आता आकाशला थोडं बरं वाटत असतं. तेव्हा रागिनी तिथे नाटके करायला येते. रागिनी म्हणत असते, आकाश बाळा अरे कसं आहेस तू, तुझी तब्येत बिघडू देऊ नकोस रे, तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. तेव्हा आकाश इथे गप्प बसलेला असतो. अथर्व म्हणतो की आई मी काय म्हणतोय आकाशला, तो जर ऑफिसला आला तर त्याचं मन रमेल ना, 4 कामं केली तर त्याला सारखी भूमिताईची आणि क्षितिजाची आठवण येणार नाही. पण तो काही ऐकायला तयारच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो, नाही मला कुठेही यायचं नाही आहे, मला एकट्यालाच थांबायचं आहे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पण भाऊजी घरामध्ये बसून तुम्हाला त्रासच होईल ना, त्यापेक्षा तुम्ही ऑफिसला जा ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, कशाला कशाला ऑफिसमध्ये जा, त्या भूमीने जो काही पराक्रम करून ठेवला आहे ना मीडियासमोर, त्यामुळे आता ऑफिसमधला स्टाफसुद्धा आकाशकडे वेगळ्या नजरेने बघत राहील. आकाशकडे बघून इथे नको नको ते अंदाज बांधतील, वाईट विचार करतील. त्याच्यामुळे त्याला नाही जायचं आहे ना कुठे, नाही जायचं ना त्याला ऑफिसला, नको जाऊ दे, मी तर म्हणते नको जाऊ दे. तेव्हा रागिनी म्हणते की मी म्हणते आकाश तू घरीच थांब, मी जाते ना ऑफिसला, मी संपूर्ण ऑफिस एकदम व्यवस्थित सांभाळेन. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण आई किती दिवस भाऊजी घरामध्ये तोंड लपून बसणार आहेस, एक ना एक दिवस त्यांना बाहेर पडावंच लागेल ना, मग जर आताच बाहेर पडले तर त्यांना बरंच वाटेल. तेव्हा प्रेक्षकांना इथे रागिनी म्हणत असते, मानसी अगं कळत नाही तुला, त्याला ऑफिसला नाही जायचं आहे ना, आत्ताच तो एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून बरा झाला आहे आणि लगेच तुम्ही घाई करताय त्याला ऑफिसला पाठवायची. आकाश तू परिपूर्ण आराम कर, मी तर म्हणते कुठेतरी फिरायला जा, कुठेतरी छान मूवी बघायला जा. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आत्या मला कुठे जायचं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, तेच तर मलासुद्धा तेच म्हणायचं आहे, जर तुला कुठे जायचंच नाही आहे तर तुम्ही लोक ह्याच्यावरती जबरदस्ती का करताय. अजिबात असं करू नकोस आकाश, तुला नाही जायचं आहे ना कुठे, तू नको जाऊ. तेव्हा माणसे आपल्या मनामध्ये म्हणत असते की आई इथे भाऊजींना आता ऑफिसला न जाण्यासाठी इतका आग्रह का करतायत, म्हणजे इथे आकाश जिजू आणि त्याचबरोबर भूमिताई या दोघांनी एकत्र आलंच नाही पाहिजे, यासाठी सुद्धा आई प्रयत्न करतायत. काहीही झालं ना तरीसुद्धा आत्तापर्यंत ही प्रॉपर्टी ताईने रागिनीपासून लपून ठेवली आणि आता माझी जबाबदारी आहे, मलासुद्धा या संपूर्ण प्रॉपर्टीवरती लक्ष ठेवायला हवं, नाहीतर आई काहीही करू शकतात. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनीने याच्या आधीसुद्धा संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करून घेतलेली असते आणि ह्या वेळेलासुद्धा तिचा प्लॅन तोच असतो. पण मानसीने हे सगळं बघितलेलं असतं. मानसीला कळलेलं असतं की इथे आकाश जिजूंना ऑफिसला न पाठवण्यामागे रागिनीचं काय कारण आहे ते कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमीला आठवत असतं. भूमी म्हणत असते की मी इथे दुधाचा ग्लास ठेवला आणि गोट्या कुठे आहेत. तेव्हा त्या टीपॉटवरती जो काही बाऊल असतो त्याच्यावरती गोट्या असतात आणि त्या गोट्या तिकडे आहेत, मग इथे कशा आल्या. ओजस तर खेळत नव्हता, तो आपल्या रूममध्ये होता. त्याच्यानंतर मी क्षितिजाकडे गेले तेव्हा कुणी ही गोटी आणून टाकली असेल का. तेव्हा इथे ओजसची आजी सुलक्षणा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, काय गं हे माझ्याकडे अशी काय बघतेस डोळे वट्टारून. तेव्हा भूमी तिच्याकडे बघत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही काही नाही,
मी विचार करत होते की तो दुधाचा ग्लास मी तिथे ठेवला होता आणि ते गोट्या तिकडे होत्या. मग ती गोटी येऊन दुधाच्या ग्लासमध्ये कशी काय पडली याचा विचार मी करत होते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुलक्षणा म्हणते, गप्प बसा तू. या विषयावरती माझ्याजवळ बोलायला सुद्धा येऊ नकोस, कळलं का? माझी इथे पल्लू गेली आणि त्या जागी लगेच महिनाभरात तू आलीस तिच्या सुखी संसारावरती विळखा घालायला, बरोबर की नाही? तेव्हा भूमी म्हणते, हे बघा, तुमचा माझ्यावरचा जो काही राग आहे ना, तो मी समजू शकते. पण मला ओजसच्या मनामध्ये जागा निर्माण करावी लागेल. तो माझ्याबरोबर कनेक्ट व्हायला नको आहे का? त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे तो मला दूर करायचा आहे. मलासुद्धा त्याची काळजी घ्यायची आहे. आणि ओजस जर माझ्याबरोबर कनेक्ट नाही झाला तर मग त्याच्यामध्ये आणि त्याच्या बाबांमध्ये जो काही दुरावा निर्माण झाला आहे तो मी कसा काय इथे कमी करेन? प्लीज मला एक संधी द्या. मी ओजसला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, गप्प बस ग तू. तू काय त्याला खुश ठेवणार आहेस? काय त्याला आनंदी ठेवणार आहेस? मला माहिती आहे ना, हे सगळं तू मुद्दामून करतेस. तुला इथे ओजसच्या मनामध्ये जागा निर्माण करायची आहे आणि त्याला आमच्यापासून दूर करायचं आहे ना, म्हणूनच तू इथे आली आहेस ना? तेव्हा भूमी म्हणते, नाही हो, असं नाही आहे अजिबात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगं तू तुझ्या नवऱ्याला सोडून आली आहेस की नवऱ्यानेच तुला सोडलं? अगं इथे पदरामध्ये एक मुलगी असताना तुझ्या नवऱ्याने जर तुला घरातून बाहेर काढले म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल ना? तेव्हा भूमी म्हणते, हे बघा, तुम्ही ह्या दोन गोष्टी एकमेकांना जोडू नका. मी खरंच सांगते तुम्हाला, ओजसवरती मला इथे चांगले संस्कार करायचे आहेत. त्याला चांगलं माणूस म्हणून घडवायचं आहे. तुम्ही प्लीज त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल विष नका पेरू. मला त्याच्याशी इथे शांतपणे बोलू तर द्या. तुम्हाला काय हवं आहे? तुमचा नातू आनंदी राहायला हवं आहे ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नोटबुक वगैरे उघडून ओजस बसलेला असतो. चित्रकलाची वहीसुद्धा उघडलेली असते. त्याच्यामध्ये त्याने एका बाजूला चित्र काढलेलं असतं. तेव्हा त्याची आई आणि तो दोघेजणं इथे बरोबर बसलेले असतात. त्यानंतर ओजस म्हणतो की, आई, अगं कुठे गेलीस तू? हे बघ ना, या बाजूला इकडे मी एकटाच पावसामध्ये भिजतोय, असं इथे ओजस म्हणत असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते, चल, तुला बघायचं आहे ना माझ्या ओजसच्या मनाची काय अवस्था झाली, ती बघायची आहे ना तुला? चल माझ्याबरोबर. आणि सुलक्षणा आणून भूमीला दाखवत असते. तेव्हा ओजस म्हणत असतो की, आई, अगं कुठे गेलीस तू? मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. बाबांनी जी नवीन आई आणली ना, ती मला अजिबात आवडलेली नाही आहे. तेव्हा इथे क्षितिजा खूप रडत असते. काका येतात आणि म्हणतात की, भूमी बाळा, अगं बघ ना हिच्याकडे, क्षितिजा खूपच जास्त रडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं मुद्दामून भूमी करणारच नाही. काकांना माहिती असतं हे सगळं सुलक्षणाचं काम आहे. भूमी आता सरळ तिथून निघून जाते. कारण का, सुलक्षणा म्हणालेली असते, किती काही केलंस ना तरीसुद्धा तू ओजसच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकणार नाही आहेस, कळलं तुला? असं इकडे सुलक्षणाचं म्हणणं असतं. त्यानंतर इकडे आकाश भूमी, क्षितिजा आणि स्वतःचा फोटो बघत बसलेला असतो. तेव्हा माणसे तिथे येत आणि म्हणते, भाऊजी, हे बघा, मला असं प्रामाणिकपणे वाटते की तुम्ही ऑफिसला गेलं पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये जर रमलात ना तर या सर्व गोष्टींपासून तुमचं थोडं दुर्लक्ष होईल. आता इथे रूममध्ये बसून बसून तुम्हाला सातत्याने ताईची आणि क्षितिजाची आठवण येणार आहे आणि त्यामुळे तुमच्या तब्येतीवरती, तुमच्या मेंदूवरती स्ट्रेस येईल आणि कदाचित तुमची तब्येत बिघडू शकते. हे बघा, डॉक्टरांबरोबर माझं बोलणं झालं आहे. तुम्ही प्लीज नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ, नाहीतर मग तुम्हालासुद्धा इथे ते सगळं सहन करावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, माणसे, अगं काय करू मी? किती प्रयत्न करतोय, पण मी भूमीला विसरूच शकत नाही आहे. आणि आता तर मला असं वाटतंय की क्षितिजा इथे आजूबाजूलाच कुठेतरी आहे. क्षितिजालासुद्धा माझ्याकडे यायचं आहे असंच मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश हा बाळाला घेतो, क्षितिजाला, आणि त्याला गप्पसुद्धा करतो. तेव्हा इथे क्षितिजा शांत झालेली असते, पण पुन्हा ती रडायची सुरुवात करते. तेव्हा भूमी म्हणत असते, काय होते तुला क्षितिजा? बाळा, का रडतेस तू? तुला भूक लागली आहे का? भूक लागली तुला? तेव्हा तो इथे आता दुधाची बाटली ठेवलेली असते. भूमी दुधाची बाटली घेते आणि क्षितिजाला दूधसुद्धा पाजत असते. पण इथे क्षितिजा दूध प्यायला तयार नाही आहे. ती जोरजोरात रडत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा, काय होते तुला? अगं मला पण कळत नाही आहे, तू इतकी का रडतेस? हे बघ, शांत हो, शांत हो. आणि भूमी बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण क्षितिजा खूपच जास्त रडत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, बाळा, काय होते तुला? बरं वाटत नाही आहे का? आणि ती उचलून घेऊन तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा संकर्षण तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? एवढी का रडते क्षितिजा? आज पहिल्यांदाच मी तिला इतकं रडताना बघतोय.
तेव्हा भूमी म्हणते मला पण कळत नाही आहे. ती रडायची गप्पच होत नाही आहे. तिला इथे मी तिचं डायपर चेंज केलं, तिला दूध पाजायचा प्रयत्न केला, पण ती काहीच खायलासुद्धा तयार नाही आहे. काय करू काही कळत नाही. तेव्हा इथे ती आता गप्प करत असताना त्या ठिकाणी आलेली असते सुलक्षणा. सुलक्षणा म्हणत असते की बघा, अगं स्वतःच्या पोटच्या मुलीला तुला गप्प करता येत नाही आहे, तिला रडायची शांत करता येत नाही आहे, तर तू इथे एका दुसऱ्या माणसाच्या मुलाला जीव का लावशील गं? ओजसला तू जीव का लावशील? एखाद्याच्या दुसऱ्याच्या पोराला जीव लावण्यासाठी आहे ना आभाळाचं काळीज लागतं, कळलं का? आभाळा एवढं मन लागतं तेव्हा आपण दुसऱ्याच्या मुलावरती स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करू शकतो. इथे तर तुला स्वतःलाच तुझ्या बाळाला गप्प करता येत नाही आहे. तू काय म्हणून गं माझ्या ओजसची काळजी घेणार? ओजसपासून लांब राहायचं. मी आहे ना ओजसची काळजी घ्यायला, मी बरोबर घेईन, तू नको काळजी करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी नसल्यामुळे आकाश टेन्शनमध्ये असतो. आकाश म्हणत असतो की मानसी, मला असं वाटतं आहे की क्षितिजा रडते गं, क्षितिजाला माझी गरज आहे. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आकाश फोनवरती बोलत असतो. तेव्हा गुरुजी त्याला म्हणत असतात की हे बघ बाळा आकाश, अरे उद्या मी तुझ्या घरी इथे शिवलिंगाची आहे ना स्थापना करायला येणार आहे. तेव्हा शिवलिंगाची जेव्हा पूजा होईल ना, तेव्हा महाजनांची मोठी सून आहे, तिने त्या शिवलिंगावरती इथे मूठ सोडायची, असं गुरुजी आकाशला म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की भूमीला कसं काय आणायचं घरी? ती येईल का? रागिरी म्हणते नाही नाही, तिला आणायचंच नाही आहे. तिला कशाला घरी आणायचं आता? ती गेले ना तुला सोडून. तिचा विषय कायमचा बंद कर ना रे आकाश. का सारखी तिची आठवण काढतोयस? तेव्हा इथे आकाशला भूमीची आठवण येणारच, पण रागिनी त्याला जाणून भिजून इथे आता विसरायला लावत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे माणसे म्हणत असते भूमिताई, हे बघ प्लीज, अगं घरी आपल्या पूजा आहे, निदान पूजेला तरी येशील ना, प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज ताई. तेव्हा इथे भूमी त्या गोष्टीचा आता विचार करत असते.